पण माझं लक बट तेव्हा गौरी गणपतीचा सेल चालू होता आणि त्यामुळे त्यावर आणखी डिस्काउंट होतं, तर ती साडी मला फक्त प्रत्येक जण वेडिंगचे आउटफिट दाखवतात पण कधीच त्याची खरी किंमत सांगत नाही. सो टुडे इन दिस व्हिडिओ आय एम रिव्हिलिंग एक्झॅक्ट प्राइजेस ऑफ माय वेडिंग आउटफिट्स. हॅलो गाईज, दिस इज ऋतुजा अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी शेअर करणार आहे की मी माझे वेडिंग आउटफिट्स मध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली किंवा किती खर्च आला मला वेडिंग आउटफिट घेताना आणि मी ते कुठनं बाय केले हे सगळं मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. मी इकडे सगळं नोट डाऊन करून ठेवलेलं आहे कारण की मला तुम्हाला विथ अमाऊंट सगळं सांगायचं होतं. सगळं टोटल वगैरे सगळं काढून ठेवले फक्त तुमच्यासाठी. एकूण 5 आउटफिट होते, तर त्यामध्ये सगळ्यात आधी मेहंदी, त्यानंतर हल्दी, एक नऊवारी लुक केला होता व्हाईट साडी आणि एक रिसेप्शन रिसेप्शन नव्हतं बट मी काइंड ऑफ रिसेप्शन लुक केला होता. म्हणजे एक लग्न लागल्यावर फोटोशूट साठी मी एक लुक क्रिएट केला होता लेहंगाचा. तर हे टोटल 5 आउटफिट मी बाय केले होते माझ्या वेडिंग साठी. तर बघूया आपण की मी ते कसे कसे आणि किती प्राइजेस मध्ये बाय केले. वेळ न घालवता चालू करूया आपण व्हिडिओला. तर सगळ्यात आधी मी मेहंदीचा आउटफिट पासून चालू करते, म्हणजे एकदम सिरियल वाईजच होऊन जाईल ते. तर मेहंदीचा आउटफिट मी स्क्रॅच पासून सुरुवात केली होती कारण की मी म्हणजे सगळं वेगळं वेगळं घेतलं आणि त्यानंतर मी सगळा कॉम्बो करून वेअर केलेला. मला मेहंदीचा आउटफिट खूप हेवी नको होता, एकदम म्हणजे छोटं फंक्शन होतं, घरीच सगळे क्लोज लोकच होते, तर एवढा हेवी आउटफिट मला नको होता. तर एकदम सिंपल बट एलिगंट ऍट द सेम टाइम मला आउटफिट हवा होता. तर मी सगळं ब्लाऊज वेगळं घेतलं, स्कर्ट वेगळा घेतला आणि त्याचा दुपट्टा सुद्धा वेगळा घेतला. बट इकडे तुम्ही बघू शकता, मी फोटो पॉपअप करेल, तुम्हाला बघून असं वाटणारच नाही की मी सगळं वेगळं वेगळं बाय केलं होतं, कारण की ते दिसायला एकदम छान वाटत होतं, एकजीव झालं होतं सगळं आउटफिट. तर मेहंदीचा आउटफिट मी पूर्ण तुळशीबागेतून घेतला. जे पुण्यामध्ये राहत असतील त्यांना तर तुळशीबाग माहीतच असेल. तर मी ब्लाऊज, तेव्हा नऊवारीचं सीझन चालू होता, तर व्हरायटी पण खूप साऱ्या होत्या ब्लाउजेस आणि स्कर्ट मध्ये. तर ब्लाऊज मला 200 ला पडलं होतं तेव्हा आणि स्कर्ट मी 800 ला. तर दोन्ही मिळून 1000 मध्ये माझं झालं होतं मेहंदीचं ऑलमोस्ट. फक्त दुपट्टा राहिला होता, तर तो दुपट्टा मी मलाडवरनं 300 रुपयामध्ये मी बाय केला दुपट्टा सुद्धा. तर मला सगळं मिळून असं 1300 मध्ये माझं मेहंदीचा आउटफिट हा रेडी होता. तर दुसरा आउटफिट आहे हल्दीचा. तर हल्दीचा आउटफिट सुद्धा मी प्रभात रोडवर एक लोकल शॉप आहे, सिलाई वर्ल्ड म्हणून, तर मी तिकडनं बाय केलेला, म्हणजे लेहंगाच होता पिंक कलरचा. तुम्ही इकडे बघू शकताय फोटोज. खूप सुंदर ड्रेस आहे हा. म्हणजे मला जेव्हा बघितला ना हा ड्रेस, तर तेव्हाच घेण्याची इच्छा झाली की नाही, दिस इज द ड्रेस आय वॉन्ट फॉर माय हल्दी. आणि मला येल्लो करायचं नव्हतं कारण की सगळंजण येल्लो 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 करतात आणि येल्लो खूप टिपिकल झालेले सध्या. आणि म्हणजे दुसऱ्यांची जरी हळद असली तर प्रत्येक जण येल्लो घालून जातो, तर ते ब्राईड आणि ग्रूम तिथे ओव्हर शॅडो होतात. तर मी त्यामुळे ठरवलं होतं की ब्राईड आणि म्हणजे मी आणि हस्बंड माझे की स्टँड आउट दिसायला हवं, तर त्यामुळे आम्ही पिंक डिसाइड केला. आणि हळदीचा ड्रेस जो होता माझा लेहंगा, तो मला 4300 रुपयाला पडला विथ अल्टरेशन. अल्टरेशन वगैरे सगळं त्यांच्याकडे होतं. तो मला हाईटला थोडासा मोठा झाला होता, तर आम्ही कट वगैरे करून घेतला त्यांच्याकडून, तर ते फ्री ऑफ कॉस्ट होतं, त्यातच इन्क्लूड होतं अल्टरेशन वगैरे. आणि एकदम वर्थ इट होतं ते प्राइसच्या अकॉर्डिंग, कारण की तो ड्रेस वगैरे मला मेन म्हणजे मला हळदीच्या आउटफिट मध्ये ते कॅन कॅन नको होतं, थोडासा लाईट वेट मला लेहंगा हवा होता, कारण की मी त्यात डान्स वगैरे करणार होते. मला तरी 4000 खूप वाटत होते हळदीच्या यांनी. म्हटलं की थोडासा हळद वगैरे लागल तो वेस्टच जाईल ड्रेस, बट
तो खूप छान दिसत होता. तुम्ही ते बघू शकता. फोटोज खूप सुंदर आलेली त्या लेहंगावरचे. मला खूप आवडलेत. खूप जणांनी कॉम्प्लिमेंट सुद्धा केलं की हळदीचा लुक खूप आवडला होता सगळ्यांना. की मेकअप पण मी स्वतःच केलेला, ड्रेस कोड वगैरे सगळं सगळं मी ठरवलेलं. आय एम सॅटिस्फाय विथ दॅट लुक. असं इमॅजिन नव्हतं केलं की एवढा सुंदर टर्न आउट होईल, बट इट्स टोटली वर्थ इट. नंबर 3 आउटफिट होता माझा नऊवारी. आणि मी साडी घेतलेली त्रिमूर्ती चौकातून. इच्छापूर्तीकडे जाताना तिथे 2-3 शॉप आहेत. पैठणी साडीचे वगैरे सुंदर व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे सुद्धा. तर मी तिथनं ही पैठणी परचेस केली. त्यांनी जेव्हा टाकली पैठणी आणि मला खूप आवडला तो कलर. खूप अप्रतिम कलर, पर्पल. मला आधीपासून म्हणजे ब्ल्यू, डार्क ब्ल्यू, अजून अशा कलर मध्ये मला जायचं होतं, कारण की रेड, ग्रीन हे सगळे टिपिकल कलर झाले. आता थोडस मला व्हरायटी, आणि मला आधीपासून पर्पल कलर माझा खूप फेवरेट आहे. मला खूप आवडतं पर्पल कलर, म्हणून त्यासाठी मी पर्पल कलर ठरवला. आणि मला ती साडी टाकली त्याच क्षणी मला आवडली ती साडी, की म्हटलं नाही ही साडी मी घेणारच. तर त्यामुळे मी ती साडी घेतली. आणि त्यांच्याकडेच पिको फॉल सगळं त्यांनी करून दिलं. तर त्यांची सर्व्हिस पण खूप छान होती ऍक्च्युली. मला खूप आवडली ती साडी. तर ही साडी मला अराउंड 3600 रुपयाला पडली. आउटफिट नंबर 4. तर मेन विधीचा जो लुक होता माझा तो ऑब्व्हियसली व्हाईट मध्येच असणार, कारण की बुद्धिस्ट वेडिंग म्हटल्यावर व्हाईट इज मॅन्डेटरी. आणि व्हाईट मध्ये मला जास्त ऑप्शन म्हणजे होते, बट ते माझे आउट ऑफ बजेट जात होते सगळे. बट आणि मला लेहंगा अवॉइड करायचा होता. सगळेजण बोलत होते की तू व्हाईट लेहंगा वगैरे घे, लेहंगा जास्त छान वाटेल. पण मला असं वाटत होतं की लेहंगा मी घेईल, तो मी एक दिवस घालेल सुद्धा लग्नाच्या दिवशी, बट तो नंतर धूळ खात पडेल एका कोपऱ्यात. तर मला तसं नको. आपण जर इन्व्हेस्ट करतो एखाद्या आउटफिट मध्ये, मी 3 किंवा 4 हजार वेस्ट करते. माझं बजेट मेन विधीच्या लुक साठी म्हणजे 10 हजार पर्यंत होतं, की म्हटलं ऍटलिस्ट हा खूप मेन आउटफिट असणार आहे, यावरच ते मंगळसूत्र वगैरे घालणार होते. तर हा मोमेंट खूप स्पेशल आहे आणि मला या लुक मध्ये खूप म्हणजे छान दिसायचे, एकदम मेमोरेबल. सो त्यासाठी माझं बजेट थोडंसं हाय होतं या आउटफिट साठी. आणि मला असं नको होतं की मी कोणत्या आउटफिट मध्ये 10 हजार इन्व्हेस्ट करते, वन टाइम घालेल मी तो आणि त्यानंतर त्याचा युजच नाहीये. तर मला त्यासाठी मी तो लेहंगा अवॉइड केला. म्हटलं व्हाईट लेहंगा तर मी बिलकुलच घालणार नाही. तर म्हटलं प्लेन साडी. साडी मग 10 हजार पर्यंत गेली तरी चालेल, पण सुंदर साडी, पण ती ऍटलिस्ट रियूज होईल. सो तुम्ही स्मार्टली शॉपिंग करा. जर तुमचं आता लग्न येते वगैरे, 2-3 महिन्यांमध्ये तुमचं लग्न आहे, एप्रिल मार्च मध्ये, तुम्ही स्मार्टली शॉपिंग करा. तर मी खूप वायफळ बडबड केली आहे, ते दूर ठेवूया आणि आपण आपल्या विषयाकडे येऊया. तर व्हाईट साडी. व्हाईट साडी मी घेतली आहे मुलचंद मिल मधून, हडपसर इथे आहे ते. तर आम्ही तिकडे गेलो आणि बाय लक म्हणजे आय डोंट नो काय डेस्टिनी वगैरे होती की काय, मला तिकडे साडी भेटली. आणि ती सुद्धा माझ्या मनासारखी. मला एकदम मिनिमल साडी हवी होती. नेटची साडी, त्यावर एकदम मिनिमल वर्क, फक्त स्टोन वर्क म्हणजे बॉर्डर स्टोन वर्क. माझ्या मनाप्रमाणे साडी भेटली. जसं मी इमॅजिन केलं होतं की येस मला असा लुक हवाय माझ्या वेडिंगच्या दिवशी, मला एक्झॅक्टली सेम साडी भेटली. आणि त्याची एमआरपी 18 हजार होती. त्यावर एमआरपी 18 हजार. मला तर वाटलं मग आता ठीक आहे, म्हटलं बघूयात. पण तिकडे तुम्ही मुलचंद मिल मधून परचेस केलं तर 50% डायरेक्टली प्राइस कमी होते. तर मला 18 हजारची साडी तेव्हा 9,000ला पडत होती. तर मी तरीही रेडी होते ती साडी घेण्यासाठी. मी तरीही रेडी होती, कारण की ती साडी मला खूप म्हणजे खूप आवडली होती. तुम्ही हे फोटोज बघा फक्त. ही साडी खूप, ती फोटोत तरी अशी दिसतीये, बट पर्सनली खूप सुंदर साडी आहे, खूप सुंदर. आणि ही साडी सुद्धा मला म्हणजे बघितलं तेव्हा थोडीशी ऑफ व्हाईट मला वाटली तेव्हा, कारण की म्हटलं यार हे स्टेजवर असं थोडस फ्रेश वाटेल की नाही, मी ऍज अ ब्राईड पण दिसली पाहिजे या साडीमध्ये, असे खूप सारे प्रश्न तेव्हा पडत होते. बट माझ्या हस्बंडने सजेस्ट केलं तू ही साडी घे म्हणे, तुला कम्फर्टेबल असली तर घेऊन टाक म्हणे तू. पण माझं लक, आय डोंट नो की म्हणजे, बट तेव्हा गौरी गणपतीचा सेल चालू होता आणि
त्यामुळे त्यावर आणखी डिस्काउंट होतं, तर ती साडी मला फक्त 2,500ला साडी पडलीये मला ती. येस, तुम्ही बरोबर ऐकलंय. फक्त 2,500ला मला ती साडी पडली की म्हणजे मी त्यानंतर काही विचारच नाही केला की म्हटलं घेऊन टाकूया ही साडी, एकदम फायनल करून टाकूया. मग ती साडी घेतली. तर मला मेन विधीची साडी फक्त 2,500ला ही साडी पडलीये गाईज. सिरियस. लास्ट बट नॉट द लिस्ट, माझा रिसेप्शन लेहंगा. हा घागरा म्हणजे मला एवढा आवडला होता, म्हणजे मी घातला तेव्हा एकदम ब्रायडल वाईब येत होते. तेव्हा मी जेव्हा ट्रायल रूम मधून आली, सगळेजण बघत होते आणि मला सुद्धा असं आतून फील होत होतं की यस, मी ब्राईड दिसतीये या लेहंग्यामध्ये. तर म्हटलं ठीक आहे ना, विधीचा लुक थोडासा सिंपल झाला, बट आपण रिसेप्शनचा लुक थोडासा म्हटलं छान करूया, हेवी करूयात. तर मला तो आवडला लेहंगा आणि त्यामुळे मग तो सुद्धा मी फायनलाइज केला. तर ऍक्च्युअल रेंज त्याची 12,000 होती, बट मुलचंद मिल मधून घेतल्यामुळे तो मला फक्त आणि फक्त 6,000ला पडलाय. तर माझा टोटल अमाऊंट होता वेडिंग आउटफिटचा 17,650. यस, माझे सगळे वेडिंग आउटफिट्स 17,650 मध्ये रेडी झालेले आहेत. खूप म्हणजे खूप लॉजिकल विचार करून, खूप स्मार्ट शॉपिंग करून, खूप विचार करून, एकदम शांततेत विचार करून, 2-2 दिवस एका एका ड्रेसचा विचार करून मी ही शॉपिंग केलेली आहे. कारण त्या आणि स्वतः तुम्ही तुमच्या लग्नाचे शॉपिंग वगैरे करताय ना, तर खूप प्राऊड असतं एक, म्हणजे की चांगलं वाटतं की यार, की म्हणजे मी एवढं तरी करू शकले ऍटलिस्ट. नाही दुसरं काही, बट ऍटलिस्ट लग्नाचे आउटफिट्स वगैरे तरी मी माझे माझे घेते की पॅरेंट्सला लोड देत नाहीये त्याबद्दल. तर मला ते सुद्धा आतून कुठेतरी सॅटिस्फॅक्शन वाटत होतं की ठीक आहे, मी ऍटलिस्ट एवढं तरी करू शकते ना. तर एवढी होती माझी शॉपिंग. 17,650 मध्ये मी सगळी लग्नाची शॉपिंग केली होती. विश्वास बसत नसेल, बट इट इज अ ट्रू. आणि जर तुम्ही लग्नाची शॉपिंग करताय, आउटफिट, वेडिंग आउटफिट किंवा ज्वेलरी ची शॉपिंग वगैरे करताय, तर सबस्क्राईब मी नाव, कारण की मी अजून असे कंटेंट भरपूर घेऊन येणार आहे माझ्या चॅनलवर की ज्वेलरी हॉल, माझ्या वेडिंग ज्वेलरी हॉल वगैरे सगळं मी माझ्या वेडिंग एक्सपिरियन्स मधून काय काय शिकले ते मी सगळं माझ्या चॅनलवर शेअर करणार आहे. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो दॅट्स इट फॉर द टुडे व्हिडिओ. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड कमेंट. आणि कमेंट मध्ये मला नक्की सुचवा तुम्हाला दुसरा कोणता व्हिडिओ बघायला आवडेल. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.